स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण टीसीएस पॅटर्न नुसार IBPS जे प्रश्न पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते ते या ठिकाणी पाहणार आहोत। क्लियर, महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे हे आपण त्याचे स्पष्टीकरण पण पाहणार आहोत। म्हणजे याचा अर्थ काय होणार, तुम्हाला एका प्रश्नामध्ये बहु तुम्हाला 2 ते 3 प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार। क्लियर, चला पहिला प्रश्न पाहू। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो? कोणता जिल्हा येतो ते सांगायचं यांना। आता महाराष्ट्रात एकूण किती 5 नदी खोरे आहेत। ठीक आहे, कृष्णा खोरे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे। क्लियर, म्हणजे कितव्या क्रमांकाचे खोरे? दुसऱ्या क्रमांकाचे। आता राज्याचा जर आपण विचार केला तर 26.8% या भौगोलिक क्षेत्र व्याप्त कोण भाऊ राज्याचा जर आपण विचार केला तर। क्लियर, आता कृष्णा व भीमा हे या खोऱ्यातील मुख्य उपखोरी आहेत। क्लियर, सोपं, म्हणजे तुम्हाला कृष्णा आणि भीमा नदी पण माहिती पाहिजे भाऊ, या मुख्य उपखोरी आहेत एवढं कळालं। आता त्याचं आणखीन डीप मध्ये सांगायचं ठरलं तर भीमा ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी। क्लियर, आणखीन महत्वाचं कृष्णा नदीचं सांगू आपण। आता कृष्णा खोऱ्यामध्ये कोणकोणता सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो आणि बाकीचं भीमा नदीचं सांगायचं ठरलं तर या खोऱ्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव। आता म्हणजे त्याचं काय भाऊ, अगोदर काय उस्मानाबाद, आता माहिती ना काय झालं। ठीक आहे, तसंच ठीक आहे बीड व अहमदनगर या जिल्ह्याचा काही भागामध्ये समावेश होतो। एवढं सोपं। क्लियर, चला पुढचा प्रश्न पाहू। महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका टिंब इथे स्थापन झाली। चला, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका टिंब इथे स्थापन झाली। कुठं झाली ते सांगायचंय त्यांना भाऊ। कुठं? मुंबई येथे। आता मुंबई येथे झाली ती कधी, याची स्थापना कधी झाली? 1888 ला। क्लियर, भारतातील पहिली महानगरपालिका मुंबई म्हणून झाली। क्लियर, मुंबई। क्लियर, सोपं। चलो आगे देखो। अभी महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी बहुस्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते। सगळ्यात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते। क्लियर, आता अलीकडे आपण जर विचार केला मे 2023चा, आता 23 डिसेंबर चालू भाऊ। ठीक आहे, 23चा जर विचार केला तर या राज्यातील 29वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आलं भाऊ राज्याची। क्लियर, चलो पुढचा प्रश्न। जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते? चला, हे विज्ञान भाऊ, विज्ञान। याचं उत्तर काय आहे? विज्ञान याचं। क्लियर, आता महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील कोणतीही महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील कोणतीही क्षेत्रातील निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या किंवा त्याच्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस समजतं, म्हणजे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। क्लियर, म्हणजे तुम्हाला हे पण माहित झालं भाऊ आता की महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे काय ते पण माहिती झालं। क्लियर, आता जयंत नारळीकर हे पण माहिती पाहिजे आपल्याला किती त्यांना कोणत्या साली आपल्याला पुरस्कार देण्यात आला, तर हा 2010 साली हा पुरस्कार देण्यात आला। क्लियर, चलो पुढचा प्रश्न पहा। स्टॉफिलोकोकस बॅक्टेरियामुळे हा टिंब हा आजार होऊ शकतो। ठीक आहे, याचं उत्तर काय येणार भाऊ? क्लियर, याचं उत्तर येणार मुरुम ॲक्ने। आता मुरुम ही एक त्वचेची स्थिती आहे। ठीक आहे, जी जेव्हा उद्भवते तेव्हा काय होतं भाऊ, तुमच्या केसाचे जे खूप तेल असतं, जे बाहेर आपलं तेल निघतं, माहिती आहे का तुम्हाला तेल? एवढं तर माहिती आहे भाऊ। आणि मूर्त त्वचेची पेशीने जोडलेले असतात। क्लियर आहे, हे दोघच जण। याच्यामुळे काय होतं, तुम्हाला काय म्हणतात ना, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स किंवा पिंपल्स याला म्हणतात ना, हे त्याच्यामुळे येतं भाऊ। क्लियर, पण महत्वाचं सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण 30 वर्षाच्या आत म्हटलं, 30 वर्षाच्या आत भाऊ जेव्हा आपण वयामध्ये राहतो, ठीक आहे, तेव्हा काय येतं, हे पिंपल येणं, ॲक्ने येणं, ब्लॅक हेड, व्हाईट हेड, हे काय जे असतं थोडं फुंच्या नाही तर तेलकट येणं, हे ठीक आहे, नॉर्मल गोष्टी असते 30 वर्षाच्या आत। हे नॉर्मल आहे भाऊ, हे रेग्युलर आहे। क्लियर का? हे रेग्युलर आहे दादा, हे रेग्युलर आहे 30 वर्षाच्या आत। 30 वर्षानंतर मग संपतं माणसाचं काय राहतं, मग काही येत नाही भाऊ, काही तेल येत नाही ना, पुढे येत नाही, काही येत नाही। क्लियर आहे का? सोपं लक्षात राहू द्या भाऊ। कोणता रोग आहे? बॅक्टेरियामुळे हा आजार होऊ शकतो, मग कोणता? ॲक्नेचा। क्लियर, सोपं। चलो पुढचा प्रश्न। भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांना सॉन्डर्सची हत्या केव्हा केली होती? सॉन्डर्सची हत्या केव्हा केली होती भाऊ? भगतसिंग माहिती आहे ना? हा भाऊ, आपल्या भारतात लाभले तेच मोठी गोष्ट होती। चला सांगा कधी? भगतसिंग आझाद आणि राजगुरू सांगा। 17 नोव्हेंबर 1928 रोजी। ठीक आहे, नोव्हेंबर म्हटलं मी,
नोव्हेंबर रोजी 18 रोजी याचं उत्तर नाही भाऊ. 17 डिसेंबर हे त्याचं उत्तर आहे, पण 17 नोव्हेंबर 1928 रोजी लालाजींचा मृत्यू ओढवला. क्लिअर. तेव्हा काय झालं भाऊ, भगतसिंग व राजगुरू यांना लालाजीचा मृत्यूचा सूड घेण्यासाठी प्रतिज्ञा केली. क्लिअर भाऊ. कोणाचा झाला ते पण लक्षात राहू द्या. कधी भाऊ, 1 महिना अगोदर 17 नोव्हेंबर 1928 रोजी. क्लिअर. आणि त्यांनी हत्या कधी केली, 27 डिसेंबर 1928 रोजी. एवढं तुम्हाला महत्वाचं माहितीच पाहिजे. ठीक आहे, कळतं. आता भगतसिंग व राजगुरू यांना लालाजीचं सूड घेण्यासाठी प्रतिज्ञा केली, पण मग चंद्रशेखर आझाद, महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, चंद्रशेखर आझाद व जयगोपाळ हे त्यांच्या मदतीस होते भाऊ. हे त्यांना मदत केली. कोणी केली? चंद्रशेखर आझाद व जयगोपाळ यांनी मदत केली. मग 17 डिसेंबर 1928 रोजी, मग 1 महिन्यानंतर त्याच तारखेला पोलीस ठाण्यामध्ये बाहेर येणाऱ्या सॉन्डर्सला काय केलं, राजगुरू व भगतसिंग यांनी काय केलं, गोळ्या मारून मारले किंवा ठार केले. क्लिअर, इझी. चलो. सन 2019च्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला? 2019 साली विचारलं बघ. 2019 साली कोणता आहे? पण मग आता जर आपल्याला 68चा विचारलं, 2020ला जो झाला होता, त्याला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मराठीमध्ये कोणाला भेटला भाऊ? मग ते पण महत्वाचं आहे. हे झालं आता जुनं झालं. आता 68चं माहिती पाहिजे तर कोणाला? गोष्ट एका पेठणीची. ठीक आहे, या चित्रपटास मिळालाय भाऊ. क्लिअर, सोपं. याचे दिग्दर्शक कोण आहे भाऊ? शंतनू रोडे. क्लिअर. चला, मॅक्झिमम काय करता, भोंगाला म्हणून टिक करता भाऊ परीक्षेमध्ये, तसं करू नका भाऊ. बारडो. क्लिअर. चलो, पुढे काय प्रश्न म्हणतो पहा. राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले? कोणते मंदिर कोरले भाऊ? सांगाच. चला, कोणी कोरले सांगा फास्ट. काय? कृष्णाराज पहिला. क्लिअर. कृष्णाराज पहिला यानं कोरले भाऊ. आता वेरूळ येथे कोरलेल्या डोंगरातील लेण्याच्या समूहामध्ये एका शिवाचे मंदिर आहे. कैलास लेणी माहिती तुम्हाला? ठीक आहे, माहिती आहे. नसून माहिती तर युट्यूबवर सर्च करून घ्यायचं भाऊ, सगळं मिळून जातं आपल्याला. कृष्णा पहिला या राजाने 9व्या शतकामध्ये जवळजवळ हे मंदिर कोरले होते भाऊ. क्लिअर. चला, पुढचा प्रश्न. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ टिंबटिंब इतका उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. बहु महत्वाचा प्रश्न आहे, आयुष्यभर चालू आहे भाऊ. ठीक आहे, 2011चे प्रश्न म्हटलं तर महत्वाचं आहे. किती भाऊ? 16% उत्तर. ठीक आहे. आता उत्तर प्रदेशात या देशातील सर्वाधिक, उत्तर प्रदेश या देशातील भाऊ, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असून किती? कोणतं राज्य मग? उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे भाऊ. एवढं कळलं. लोकसंख्येत या राज्याचा वाटा जवळजवळ 16.50% इतका आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं भाऊ. 16 म्हटलं ना, 16.50 टिक करून द्यायचं. ठीक आहे, 16 म्हटलं तर 16, याच्यामध्ये कन्फ्युज नाही करायचं. क्लिअर, इझी. चलो, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही? किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही भाऊ? आता इथं नसनसमध्ये उत्तर प्रश्नाचं उत्तर पाहिजे. नसनसमध्ये काय सोपं होतं काय? आपल्या महाराष्ट्रात टोटल 36 जिल्हे पटापट सांगितलंय. मुंबई उपनगरमध्ये कधी ऐकलं का रे भाऊ? मुंबई शहर मुंबईमध्ये ग्रामपंचायत कधी ऐकलेलं का? पोलीस पाटील, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद काय ऐकलेलं आहे का रे दादा? दादा ऐकलेलं आहे? नाही ऐकलं. या 2 संपूर्ण नागरी जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाहीत भाऊ. हे महत्वाचं, या ठिकाणी टिक करायचं. क्लिअर. चला, पुढचा प्रश्न पाहू. काय? पुढचा प्रश्न हा देतो तुमच्यासाठी भाऊ. जर हा महत्वाचा आहे, TCS पॅटर्न, IBPS यानुसार विचारलेलं आहे कधी ना कधी. याचं उत्तर जमत असेल ना भाऊ, कमेंट्स करा. जे बिचाऱ्यांना येत नाही ते कमेंट्स पण तुमच्या शिकून घेतात. क्लिअर. भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.